नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज. या सिरीजमध्ये आज आपण सरळ व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्ट या चॅप्टरवरचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न बोर्डवरती आपल्याला दिसत आहे. तर पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, एकदम इझी प्रश्न आहे, प्रत्येकाला येईल असा प्रश्न आपल्या RRB ALP टेक्निशियन 14/8/2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता. काय म्हटलेलं आहे, राहीने एका बँकेमध्ये 600 रुपये जमा केले ज्यावर 8% दराने सरळ व्याज मिळेल. जर राहीने 5 वर्षे बँकेमध्ये रक्कम ठेवली तर 5 वर्षानंतर त्याला किती सरळ व्याज मिळेल. म्हणजे सरळ आपल्याला सरळ व्याज काळात सांगितलं तर त्याने बँकेमध्ये रक्कम ठेवली होती 600 रुपये, दर होता त्याचा 8%, मुदत किती होती 5 वर्ष. म्हणजे आपल्याला माहीत आहे मुद्दल आपल्याला पाहिजे सरळ व्याज काढण्यासाठी. तर मुद्दल किती आहे 600 रुपये. ही लिहिण्याची गरज नाही, समजण्यासाठी आपण लिहितो. मुद्दल बरोबर 600 रुपये, दर किती आहे रे 8%, दर बरोबर 8% आणि मुदत बरोबर किती आहे 5 वर्ष. मुदत बरोबर 5 वर्ष. मग सरळ व्याज बरोबर आपल्याला माहीत आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणेला दर गुणेला मुदत भागेला 100. ठीक आहे, सॉल्व करूया. मुद्दल किती आहे 600 गुणेला दर आहे 8, मुदत आहे 5 वर्ष, भागेला किती 100. बस हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कटले. 8×5 = 40, 4×7 = 24 म्हणजे 240 रुपये त्याला काय भेटेल सरळ व्याज भेटेल. ऑप्शनमध्ये बघा कुठलं उत्तर आहे, तर ऑप्शनमध्ये आपल्याला पहिलंच उत्तर भेटते. तर एवढा इझी प्रश्न आपल्याला RRB ALP आणि टेक्निशियन या परीक्षेमध्ये 14/8/2018ला हा प्रश्न आपला विचारला होता. तर असे सुद्धा काही इझी एक्झाम्पलसुद्धा पेपरमध्ये विचारले जातात. दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसरा प्रश्न आपल्या बोर्डवरती आहे. 48,750 रुपयाचे 16% दराने 73 दिवसाचे सरळ व्याज किती. NTPC CBT 2 16/6/2022ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होतं 1560, 1860, 1500 आणि 1600. ॲक्च्युअलमध्ये परत प्रश्न आहे सरळ व्याजाचा आणि सरळ व्याज काढायचं सरळ आपल्याला माहीत आहे. तर आपल्याला मुद्दल दिलेली आहे त्यांनी. मुद्दल बरोबर किती दिलेली आहे 48,750 रुपये. त्याच्यानंतर दर दिलेला आहे, दर बरोबर किती दिलेला आहे 16% आणि जी मुदत दिलेली आहे, मुदत किती दिलेली आहे 73 दिवस. ठीक आहे. आता मी जेव्हा तुम्हाला सरळ व्याज चॅप्टर शिकवलं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं ही जी मुदत आहे ही वार्षिक पाहिजे, कारण जो दर असतो तो वार्षिक असतो, म्हणून मुदतसुद्धा जी आहे ही वर्षानं पाहिजे, दिवस किंवा महिने याला चालत नाही. जर इथं दिवस किंवा महिने आले तर त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावं लागते, वर्षामध्ये करावं लागते. म्हणजे एका वर्षामध्ये जनरली लीप वर्ष जर सोडलं तर 365 दिवस असतात. म्हणून या 73ला जर 365ने भागलं तर आपल्याला हे वर्ष भेटेल 73/365. आता याला जर संक्षिप्त रूप दिलं 73×1 = 73, 73×5 = 365 म्हणजे 73 दिवस म्हणजेच किती 1/5 वर्ष. म्हणजे मुदत किती भेटली 1/5 वर्ष. आता सरळ व्याज काढायचं आहे फक्त. तर सरळ व्याज बरोबर डायरेक्ट किमती टाकतो. मुद्दल आहे 48,750 गुणेला दर आहे 16% आणि मुदत आहे 1/5 आणि भाग्याला किती झाले 100. सरळ 5ने याला भाग जातो किंवा हा 0 या 0 सोबत कटला. पुढे 5ने जर भागायचं म्हटलं तर याला भागून देऊ की किती 5 × 9 = 45. ठीक आहे. राहिले 3, 5 × 7 = 35, राहिले 2, 5 × 5 = 25. ठीक आहे. पुढे आता जर भागायचं म्हटलं तर 975 गुणेला 16 आहे ना, आणि 10ने जर 16ला भागलं तर 1.6चा भाग जाईल. म्हणजे 975 गुणेला 1.6 हा भाग देऊन टाकू. 16×5 = 0, हातचे आले 8, 16×5 = 16×96, 16×7 = 1200, 112, 112 आणि 8, 120 0, हातचे आले परत 12, 16 × 144, 4 × 2 6, 4 × 1 5, 156 येतात. बरोबर आहे. आणि दशांचिन्ह एका स्थळांतर म्हणजे 1560 रुपये आपल्याला काय भेटते रे सरळ व्याज भेटते. तर बघा कुठं ऑप्शनमध्ये, तर आपल्याला पहिलंच ऑप्शन भेटते. तर 1560 रुपये आपल्याला काय भेटेल सरळ व्याज भेटेल. आधीच्या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये काय डिफरन्स आला की इथं आपल्याला दिवस दिलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं की सरळ व्याज असेल किंवा चक्रवाढ व्याज असेल, जो दर असतो तो वार्षिक असतो, म्हणून हे दिवस जे आहेत, मुदत जी आहे हे नेहमी वर्षामध्ये पाहिजे.
जर ती महिन्यामध्ये किंवा दिवसामध्ये असेल तर त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, उत्तरं तुमचे परफेक्ट येतील. तर उत्तर किती आलं तुमचं? 1560 रुपये. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, पुढचा प्रश्न आपल्यासमोर येत आहे की 1 मार्च 2018 ते 12 मे 2018 या कालावधीमध्ये 2500 रुपये 8.14% दराने बँकेत जमा ठेवले तर त्यावर सरळ व्याज किती मिळेल? NTPC CBT 1 4/3/2021ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहेत 32.25 रुपये, 38.25 रुपये, 23.25 रुपये आणि 41.25 रुपये. इझी प्रश्न आहे. आपल्याला मुद्दल दिलेली आहे, दर दिलेला आहे. मुदत आपल्याला डायरेक्ट न देता ते काढायची आहे. 1 मार्चपासून तर 12 मेपर्यंत. तर 1 मार्चपासून तर मार्च महिना असतो 31 दिवसाचा, म्हणजे मुदत आपल्याला काढण्यासाठी हे आपल्याला दिवस मोजावे लागतील. तर मार्च महिना असतो 31 दिवसाचा, हे 31 दिवस झाले. मार्च नंतर एप्रिल पूर्ण 30 नंतर आपल्याला 12 मेपर्यंत म्हणजेच हे 12. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 2 आणि 1 3 आणि 3 आणि 1 4 आणि 3 7 म्हणजे किती होतात? ते 73 दिवस आपल्याला मुदत भेटते. म्हणजे मुदत किती भेटली? 73 दिवस. दिवस चालतात का? आपल्याला नाही चालत. म्हणजे याला काय करावं लागेल? 365ने भागावं लागेल. म्हणजेच हे काय होतील? 1/5 वर्ष. आपण आधीच्या उदाहरणामध्ये पाहिलं 73 1 73, 73 5 365. 1/5 वर्ष आले. मुद्दल मला माहीत आहे किती आहे? 2500 रुपये. मुद्दल बरोबर 2500 रुपये आणि दर मला दिलेला आहे 8.14%. याला जर सॉल्व केलं तर 4 8 32, 32 आणि 1 33, 33/4%. सॉल्व करूया तर मुद्दल आहे 2500 रुपये. 2500 गुणेला दर आहे 33/4% गुणेला मुदत आहे 1/5 भाग्याला किती झाले? 100. सरळ सरळ हे 2 शून्य या 2 शून्यसोबत कटले. 5ने जर 25ला भागलं तर 5चा भाग गेला. आता फक्त 33 गुणेला 5 आणि त्याला 4ने भागा, किंवा 4ने जर 33ला भागलं तर कितीचा भाग जातो बघूया. म्हणजेच हे 5 आपले जसेचे तसे 5 गुणेला 4 7 28, 4 8 32 होतात. 4 8 32चा भाग गेला. 1 बाकी राहिला, पॉईंट दिले, 10 झाले. 4 2 8, 2 बाकी राहिले, 4 5 20 म्हणजे 8.25. हा गुणाकार जर केला तर 5 5 25 5, हातचे आले 2, 5 2 10 2 12 2, हातचा आला 1, 5 8 40, 40 आणि 1 42 म्हणजे उत्तर येते 42, 40 आणि 1 41, सॉरी 41.25 रुपये. हे आपलं उत्तर येते. ऑप्शनमध्ये बघा कुठलं ऑप्शन आहे? तर ऑप्शन आहे आपलं चौथं, 41.25 रुपये. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं साधे साधे एक्झाम्पल आहेत, पेपरमध्ये विचारलेले आहेत. हा NTPC CBT 1 4/3/2021ला प्रश्न विचारला होता. तर अशा तऱ्हेचे प्रश्नसुद्धा पेपरमध्ये येऊन गेलेले आहेत. प्रश्न थोडासा घुमून विचारतात. घुमून विचारला म्हणजे आपण तिथं स्टॉप नाही व्हायचा, लगेच का विचारायचं की डायरेक्ट मुदत न देता आपल्याला तिथं मुदत काढायची आहे. आणि ते एवढं सोपं आहे की त्यामध्ये मार्च महिना, एप्रिल महिना किती महिन्याचा असतो, किती दिवसाचा असतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौथं एक्झाम्पल आपल्यासमोर आहे. 9.5% दराने सरळ व्याजाने एक रक्कम 6 वर्षामध्ये 942 रुपये झाली तर ती रक्कम किती? RRB ALP आणि टेक्निशियन 9/8/2018ला हा प्रश्न विचारला होता. 9.5% दराने सरळ व्याजाने एक रक्कम 6 वर्षामध्ये 942 रुपये झाली. आता हे 942 रुपये रक्कम झाली म्हणजे सुरुवातीला ती किती होती असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला मुद्दल काढायची आहे. तर दर मला दिलेला आहे, दर बरोबर 9.5% आहे ना. मुदत दिलेली आहे मला 6 वर्ष, मुदत दिलेली आहे 6 वर्ष आणि ती रक्कम किती झाली? 942 रुपये झाली. म्हणजे ती आता व्याज नाही आहे तर ते काय? रास आहे. म्हणजे व्याजासहित ती रक्कम आहे 942 रुपये. मग रास बरोबर मला माहीत आहे. तर रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज, बरोबर आहे. मुद्दल अधिक सरळ व्याज बरोबर काय असते? रास असते. आणि आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे तर ती रक्कम कोणती म्हणजे मुद्दल काढायची आहे. मग यावरून आपण मुद्दल काढून घेऊ. तर रास बरोबर आज भेटली मला 942 बरोबर मुद्दल मला माहीत नाही x अधिक सरळ व्याजाचं सूत्र काय? मुद्दल आहे ना, मुद्दल माहीत नाही x गुणेला दर किती आहे? 9.5 गुणेला मुदत किती आहे? 6 भागेला काय? 100. बरोबर आहे. आता बघा इथे x आहे, इकडे x आहे, याच्या छेदामध्ये 100 आहेत, याच्या छेदामध्ये 100 नाही. तर याला 100ने भागावं लागेल आणि गुणावं लागेल. म्हणजे हे 942 बरोबर 100x छेदामध्ये 100 अधिक, आता हा जर गुणाकार केला तर 6 पंचे 30 0, हातचे आले 3, 6 9 54, 54 3 57, 57.0 म्हणजे 57 आणि 57 गुणिले x म्हणजे 57x भागेला 100 होतात. बरोबर आहे. आता बघा इथं 100x अधिक 57x आहे ना.
100x अधिक 57x जर केलं तर किती होतात 157x होतात. किंवा याच्यामधला जर आपण x जर कॉमन काढला आहे ना, x जर कॉमन काढला तर हे 942 बरोबर 100x अधिक 57x 100x अधिक 57x भागेला हे झाले 100 आहे ना. दोघांची जर बेरीज केली तर 157 भागेला 100. इकडे करू. दिसतंय सर्वांना? दिसतंय का सर्वांना? ओके. 942 बरोबर 157x भागेला 100. हा 100 इकडे जाईल. 942 100 भागाकारात इकडे जाताना गुणाकारात गेला म्हणजे 900 किती झाले 94,200 बरोबर 157x. मला एक्सची किंमत काढायची. 157 भागाकारात जाईल. 942 पुढे 2 शून्य भागेला 157 बरोबर x आहे ना. आता 157 जर 942ला जर भागलं तर सरळ सरळ 6चा भाग जातो आणि हे 2 शून्य म्हणजे x बरोबर आपल्याला भेटतात 600 रुपये. तर ती मुद्दल किती होती रे? 600 रुपये होती असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो. मग 157ने 157 गुणिला 6 करू. मग 7 सकम 42 2 हातचे आले 4 6 पंचे 30 30 आणि 4 34 4 हातचे आले 3 6 1 6 6 आणि 3 9 942 म्हणजे 157 जर 942ला भागलं तर 6चा भाग गेला आणि पुढचे 2 शून्य म्हणजेच ती x बरोबर 600 रुपये. कारण x म्हणजेच इथं x आहे ना, आपण मुद्दल बरोबर x घेतलं होतं म्हणजेच आपल्याला ती मुद्दल किती भेटलेली आहे 600 रुपये. तर बघा ऑप्शन कुठला आहे तर तिसऱ्या नंबरचं उत्तर आपलं परफेक्ट आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथं रास दिलेली आहे म्हणून ही पद्धत वापरली. जर इथं व्याज दिलेलं असतं तर आपण सरळ सरळ काय काढलं असतं मुद्दलाचं सूत्र वापरलं असतं. मुद्दल बरोबर काय असते सरळ व्याज गुणिला 100 भागेला दर गुणिला मुदत. पण इथं रास दिलेली आहे म्हणून अशा पद्धतीनुसार आपण हे सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. हा सुद्धा प्रश्न 9/8/2018ला पेपरमध्ये विचारला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न जर आवडत असतील समजत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचं उदाहरण बघूया. पुढचा प्रश्न बघा काय आहे की काही रक्कम सरळ व्याजाने 8% वार्षिक दराने 9 महिन्यांमध्ये 1000 रुपये होते तर ती रक्कम कोणती असं विचारलेलं आहे. NTPC CBT 1 28/3/2016ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहेत 781.40 रुपये 981.40 रुपये 943.40 रुपये आणि 843.40 रुपये. आधीचा जसा प्रश्न आहे तसाच प्रश्न आहे. काही रक्कम म्हटलेली आहे म्हणजे मुद्दल काढायचा आहे. सरळ व्याजाने जर 8% वार्षिक दराने 9 महिन्यांमध्ये 1000 रुपये होते म्हणजे 1000 रुपये काय भेटलेली आपल्याला रास भेटलेली आहे. रास किती आहे 1000 रुपये. कारण त्यांनी व्याज नाही दिलेलं आपल्याला 1000 रुपये होऊन जाते म्हणजेच ते व्याजासहित झाली आहे ना. आणि 8% वार्षिक दर बरोबर आहे 8% आणि मुदत इथं 9 महिने दिलेली आहे. तर महिने चालतात का आपल्याला? नाही. आपल्याला त्याला काय करावं लागेल वर्षामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग 1 वर्ष बरोबर 12 महिने होतात म्हणून याला 9/12ने जर भागलं तर 3 त्रिक 9 3/12 म्हणजे 3/4 वर्ष आपल्याला म्हणता येईल. तर मुदत बरोबर 3/4 वर्ष. परत तेच रास बरोबर काय असते? रास बरोबर असते मुद्दल अधिक सरळ व्याज. मुद्दल अधिक सरळ व्याज. रास मला माहीत आहे किती आहे 1000 बरोबर मुद्दल मला माहीत नाही x अधिक सरळ व्याज बरोबर काय सूत्र आहे मुद्दल गुणेला दर किती आहे 8%. मुदत किती आहे 3/4 भागेला किती 100. हे जर सॉल्व केलं तर 4 दुनी 8 2 गुणिला 3 6. बघा 1000 बरोबर x अधिक 3 दुनी 6 6 गुणिला 1 6x भागेला 100 झाले. ठीक आहे. 100ने तिरपा गुणाकार होईल म्हणजे 106x भागेला 100 होतील आहे ना. जर सॉल्व केलं तर पुढे काय होईल 1000 बरोबर हा 100ने याला गुणला आणि भागलं म्हणजे 100 गुणिला x 100x अधिक 6 म्हणजे 106x भागेला 100 हे उत्तर भेटेल आपल्याला आहे ना. 106x भागेला 100 100 इकडे जातील म्हणजे 1000 वरती आणखी 2 शून्य ॲड होतील बरोबर 106x. आता 106 भागाकारात जाईल 1 2 3 4 5 भागेला 106 बरोबर xची किंमत येईल आहे ना. आता बघा इथं जर पाहायला गेलं तर 6 1 7 2ने भाग जातो 2 5 10 2 त्रिक 6. ठीक आहे. इथं जर भागलं 2 5 10 आणि 1 2 3 4 0 1 2 3 4 म्हणजे किती झाले 50,000. 53ने जर 50,000ला जर भागलं तर 500चा 9चा भाग जाईल सरळ सरळ. कारण बघा 1 2 3 4 भागेला 53
50ला तर भाग जाणार नाही, 500ला द्यावं लागेल आहे ना. तर 53 गुणिला जर 9 केलं तर 9 त्रिक 27, 7 आजचे आले 2, 9 5 45 आणि 2 47 आहे ना. 477चा भाग जाईल, 9चा 477. आता 9 कुठं कुठं आहे, इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे, म्हणजे या दोनपैकी आपल्याला उत्तर भेटेल. बघूया. 0तून 7 नाही जात, 10तून 7 गेले राहिले 3, 9तून 7 गेले राहिले 2, हे झाले 0, हे झाले 230. आता 230ला जर भागायचं म्हटलं तर 3चा भाग जायला पाहिजे सरळ सरळ, 3चा किंवा 4चा. 53 गुणिला 4 जर केलं तर 4 त्रिक 1200, 2 हातचा आला 1, 5 चोक 20 आणि 1 21. बरोबर आहे. 4चा भाग गेला 212, म्हणजे 94 उत्तर यायला पाहिजे. म्हणजे उत्तर येते आपलं तिसरं 943.40 उत्तर येईल. हे पुढे सॉल्व करत बसायचं नाही. 943.40 रुपये हे आपल्याला मुद्दल भेटेल. कारण एवढा भागाकार करत बसले तर आपल्याला भरपूर वेळ लागेल. इथं ऑप्शन आपल्याला दिले असतात, त्या ऑप्शनचा वापर आपण डोक्याने करायचा आहे. कारण 9 नंतर 4 आले म्हणजे याच्यापुढे हेच उत्तर येईल. आता 9 नंतर जर 8 आले असतं हेच उत्तर आलं असतं. आणि सुरुवातला आपल्याला 9 भेटले म्हणजे सुरुवातला 9 असणाऱ्या 2च संख्या आहेत, तर हे तो ऑप्शन आपले कटले. म्हणजे उत्तर सॉल्व करताना काही गोष्टी लक्षात ठेवा की पूर्ण सॉल्व करत बसायचं नाही. जर 2 नंबर तुम्हाला ऑप्शनमधले दिसत असतील, पहिला आणि दुसरा, तर सरळ सरळ क्लिक करून टाकायचं, उत्तर आपलं परफेक्ट येऊन जाईल. म्हणजे तेवढा आपला जो टाईम आहे तो टाईम आपल्याला वाचेल. पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. किती वर्षामध्ये 1800 रुपये मुद्दलाचे 5% दराने 390 रुपये सरळ व्याज होईल? ग्रुप डी 16/10/2018ला प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहे 5 वर्ष 3 महिने, 5 वर्ष 4 महिने, 4 वर्ष 4 महिने आणि 4 वर्ष 2 महिने. तर सॉल्व कसं करायचं, किती वर्षामध्ये म्हणजेच आपल्याला मुदत काढायची आहे. मुदत बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. मुद्दल दिलेलं आहे 1800 रुपये, म्हणजेच प्रिन्सिपल दिलेला आहे 1800 रुपये, दर दिलेला आहे 5% आणि सरळ व्याजसुद्धा दिलेलं आहे 390 रुपये. मुदत कशी काढतात, सुरुवातचं लेक्चर पाहिलं असेल पहिलं सरळ व्याजाचं. तर मुदत बरोबर सरळ व्याज गुणिला 100, म्हणजे डायरेक्ट सरळ व्याज लिहितो 390 गुणिला 100 भागेला दर गुणिला मुद्दल 1800. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे 2 शून्य या 2 शून्यसोबत कटले. 5ने जर याला भागलं तर 5 7 35 होतं, तर आले 4, 5 8 40. 18ने 78ला भागू तर 18 चौक 72 होतात, म्हणजे 4चा भाग पूर्ण गेला आणि राहिले किती रे 6, 4.6/18 आहे. मग 6 ने 18ला 2ने भाग जातो, 32 किंवा 3ने जातो, 3 दुनी 6, 3 सक 18, म्हणजे 4 वर्ष पूर्ण आहेत आणि हे 206 वर्ष काय आहेत, अपूर्ण आहेत. बरोबर आहे. याला महिन्यामध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तिथं आपण 12ने भागलं होतं. वर्षाला आपण महिन्याला वर्षामध्ये करण्यासाठी 12ने भागलं होतं, इथं 12ने गुणावं लागेल. म्हणजेच 12 केले तर साइन दुनी 12 आणि 2 गुणिला 2 किती होतात रे, 2 गुणिला 2 4, म्हणजे 4 वर्ष 4 महिने हे आपल्याला उत्तर भेटेल. 4 वर्ष 4 महिने. मग ऑप्शनमध्ये बघा कुठलं उत्तर आहे, तिसऱ्या नंबरचं 4 वर्ष 4 महिने हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. दशादशे 4% दराने 1200 रुपये रक्कम सरळ व्याजाने रास किती वर्षात दुप्पट होईल? म्हणजे काय म्हटलं आहे की 4% दराने 1200 रुपयाचं जे मुद्दल आहे हे सरळ व्याजाने त्याची रास किती वर्षात दुप्पट होईल. आता रास म्हणजेच 1200 रुपये मुद्दल आहे, तर त्याचं जे रास आहे हे दुप्पट होईल या 1200 रुपये मुद्दलाच्या. किती दुप्पट म्हणजेच रास बरोबर किती झाली 1200 रुपयाची, दुप्पट म्हणजेच किती झाली 2400 रुपये. 2400 रुपये कधी होईल असं विचारलेलं आहे. किती वर्षात दुप्पट होईल. ठीक आहे. 1200 रुपये रक्कम किती वर्षात दुप्पट होईल, म्हणजे रास किती झाली 2400 रुपये आणि मुद्दल बरोबर किती झालं 1200 रुपये आहे ना, आणि दर बरोबर किती झालं 4%. आपल्याला काय सांगितलं किती वर्षात, म्हणजेच मुदत काढायची आहे. आता मुदत काढण्यासाठी मला सरळ व्याज पाहिजे. मग रास आणि मुद्दल मला माहीत आहे, तर रास बरोबर काय असते रे, मुद्दल अधिक व्याज असते सरळ व्याज. म्हणजेच राशीमधून जर आपण मुद्दल वजा केली तर आपल्याला व्याज भेटेल. तर व्याज बरोबर 2400 वजा 1200, म्हणजे उत्तर किती आलं 1200 रुपये. आता मला मुदत काढता येते. तर मुदत बरोबर सरळ व्याज गुणिला 100, तर सरळ व्याज किती आहे 1200 गुणिला 100 भागेला दर किती आहे रे 4% आणि मुद्दल किती आहे परत 1200. सरळ सरळ 1200 कटले आणि 4ने जर 100ला भागलं तर 25चा भाग गेला,
तर किती वर्षात होईल ते दुप्पट? 25 वर्षात जी मुद्दल आहे ते मुद्दल जी आहे ते रासच्या काय होईल? रास जी आहे मुद्दलाच्या दुप्पट होईल. रास जी आहे मुद्दलाच्या दुप्पट होईल. तर हा 7वा नंबरचा प्रश्न होता. आणखी एक प्रश्न आपण बघूया. बघा, एक शेवटचा प्रश्न आपण बघूया. जर संगीता सरळ व्याजाने 4.5% दराने 37,000 रुपये बँकेत जमा करते तर 2 वर्षानंतर तिला किती रक्कम मिळेल? NTPC CBT 2 19/1/2017 हा प्रश्न विचारला होता. आता बघा, संगीता सरळ व्याजाने 4.5% दराने 37,000 रुपये बँकेत जमा करते तर 2 वर्षानंतर तिला किती रक्कम मिळेल? म्हणजे जी रक्कम तिला मिळेल ती व्याजासहित असेल, म्हणजेच ती काय असेल? रास असेल. म्हणजे या 37,000पेक्षा जास्त रक्कम असेल. मग या ऑप्शनमध्ये 3,330 दिलेलं आहे, 2,960 आहे. हे तर उत्तर येणारच नाही त्याचं, आहे ना? हे उत्तर येणार नाही. या दोनपैकीचं एक उत्तर त्याचं आहे. तर सोडूया आपण. तर त्याला रास काढायची आपल्याला, पण रास काढण्याच्या अगोदर आपल्याला सरळ व्याज माहीत पाहिजे. कारण रास बरोबर काय असते? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मुद्दल तर मला माहीत आहे की ते 37,000, मग व्याज काढावं लागेल. मग सरळ व्याज बरोबर मुद्दल 37,000 गुणेला दर 4.5% आणि मुदत आहे 2 वर्ष भागेला 100. हे 2 शून्य या 2 शून्यसोबत कटले. 4.5 गुणेला दर 2 केलं तर ते होतील 9. आणि हे जर गुणाकार केला 9 शून्य शून्य 9 7 63 3 हातचे आले 6 नंतर 27 आणि 6 जर केलं तर होतात 3,330 रुपये. हे काय झालं? सरळ व्याज झालं. आता काय करतो आपण? गडबडमध्ये फटकन 3,330 रुपयावरती क्लिक करतो. पण त्यांनी काय म्हटलं? 2 वर्षानंतर तिला किती रक्कम मिळेल? म्हणजेच रास विचारलेली आहे. म्हणजे या 37,000मध्ये आपल्याला 3,330 रुपये मिळवावे लागतील. तर 0 3 3 7 3 10 0 हातचा आला 1 40,330 रुपये उत्तर येईल. हे आपलं चौथं उत्तर आहे. तर त्याला रक्कम किती भेटेल? तिला रक्कम किती भेटेल? 40,330 रुपये. तर या साध्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. चांगली प्रॅक्टिस करा. रेल्वे ग्रुप डीसाठी भरपूर वेळ आहे. NTPCची परीक्षा आपली 5 जूनपासून चालू होणार आहे. NTPCचं जे सिटी इंटिमेशन स्लिप आहे, म्हणजे तुमचं कोणत्या शहरामध्ये पेपर असेल ते तुम्हाला आपल्या साईटवरती दिसत आहे. रेल्वेच्या साईटवरती ते अवेलेबल झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा जो पासवर्ड होता रेल्वे ग्रुप डीसाठी किंवा आपल्या रेल्वेसाठी जो तुम्ही लॉग इन करताना जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तो असणं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर सर्वांनी ज्यांनी NTPCचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी सिटी इंटिमेशन स्लिप बघून घ्या. म्हणजे तुमचा पेपर NTPCचा कोणत्या तारखेला आहे तुम्हाला समजेल. ग्रुप डीसाठी भरपूर अफवा चालू आहेत. काही फेक नोटिफिकेशन टाकून किंवा काही फेक ऑर्डर काढून त्यामध्ये रेल्वेचा पेपर हा जो 16 तारखेपासून आहे, कोणी 12 जूनपासून आहे, अशा तऱ्हेचे नोटिफिकेशन काढत आहेत. हे चुकीचं आहे. रेल्वे ग्रुप डीच्या पेपरच्या बाबतीत आतापर्यंत कुठलंच काय आलेलं नाही आहे. कारण सध्या त्या भरतीवरती सध्या स्टे आहे. जेव्हा तो स्टे उठेल म्हणजेच कोर्टामधली केस त्याची फायनल होईल त्यानंतरच पुढची गोष्ट होईल. त्यामुळे रेल्वे ग्रुप डीसाठी आपल्याला भरपूर वेळ आहे. आणि गोष्ट लक्षात ठेवा, रेल्वे ग्रुप डीचा पेपर हा तुमचा 100% होईल. तो यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी होईल, पण होईल. त्यासाठी अभ्यासासाठी आपल्याला चांगला वेळ भेटलेला आहे. आणि मी सुद्धा त्यामुळे आता तुमचं एकदम हळूहळू चालू देत आहे. नाही तर आपण स्पीड वाढवली होती म्हणजे एका दिवशी आपण 2 लेक्चर घेत होतो. आपण 2 लेक्चरच घेणार आहोत. थोडंसं मला आता गावी असल्यामुळे भरपूर माझा वर्कलोड आता ड्युटीवरचा वाढलेला आहे. त्यामुळे सध्या एकच लेक्चर आपलं चालू आहे. 1 ते 2 दिवसामध्ये आपले 2-2 लेक्चर म्हणजे एक मॅथ्स रिजनिंगचं किंवा रिजनिंग सायन्सचं किंवा रिजनिंग जीकेचं जे पण आपले 2 लेक्चर कंटिन्यू असत होते तशा पद्धतीनुसार आपलं हे शेड्यूल चालू होईल. जवळपास 1 जूनपासून आपलं रेग्युलर शेड्यूल चालू होईल. तर त्याची काही चिंता करण्याची गरज नाही आहे. व्यवस्थित चांगला अभ्यास करा, व्यवस्थित नोट्स काढा, कंटिन्यू प्रॅक्टिस करा. आणि आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.